बारामतीमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं एक पत्र लिहित सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। बारामतीने संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला हा पत्रप्रपंच या मथळ्याखाली हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि याच पत्रातून मतदाना दिवशी बारामतीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। सत्ताधाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता बसनात गुंडाळलेली असा आरोपही या पत्राच्या मार्फत करण्यात आलेला आहे। बारामतीमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं हे पत्र लिहित जोरदार निशाणा साधलेला आहे। पत्रामधील महत्त्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। मी तुमची बारामती या राज्याची एक भगिनी। बारामतीने महाराष्ट्रासाठी केलेला पत्रप्रपंच या मथळ्याखाली हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। बारामतीत मतदाना दिवशी अनेक गैरप्रकार घडलेले आहेत। सत्ताधाऱ्यांनी आचारसंहिता बासनात गुंडाळली आहे असा आरोपही पत्राच्या मार्फत करण्यात आलाय। मतदानाच्या आदल्या रात्री कार्यकर्त्यांकडून पैशांचं वाटप सुरू होतं असा आरोपही आता पत्राच्या मार्फत शरद पवार गटानं केलेला आहे। बारामतीमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं एक पत्र लिहित सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। या पत्रातून मतदाना दिवशी बारामतीमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। दरम्यान यावर आता सत्ताधारी नेमकं काय उत्तर देतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल।